शिवसेना दत्तात्रय मुंडे ह्या परळी नगर परिषदेपासून या ठिकाणी 20 जानेवारी 2026 या दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। त्यांची नेमकी काय मागणी आहे आपल्यासोबत शिवसेना मुंडे आहेत। काकू काय मागणी आहे तुम्ही परळी नगर परिषदेसमोर? माझी मागणी माझ्या पदाला मंजुरी भेटली, फक्त मला आहे की माझा वारस घ्यायचा आणि मला पेन्शन द्यायची, बाकी काही नाही। एवढीच मागणी आहे फक्त? दोनच। बरं काय मग अधिकाऱ्याकडून काय उत्तर आलं तुम्हाला? अधिकाऱ्याला तुम्ही लेखी दिलेला आहे? अधिकाऱ्याकडून काय सगळे उत्तर आलेले आहेत, हो का? पूर्ण उत्तर तिकून आलेत। मुंबई, औरंगाबाद, इथं नगर परिषदमध्ये पूर्ण आले ते कागद। ज्यांच्याकडे जे आहेत ते माझ्याकडे आहेत, फक्त त्यांनी घ्यावे ही तुमची मागणी हां, आहे? दुसरं काय नाही माझं। बरं तुम्ही मग त्यांना लेखी दिल्यानंतर काय म्हणतायत अधिकारी? काय म्हणतात सध्या? आणखी काहीच नाही म्हणले ना, आलेच नाहीत ना। हे तुम्हाला भेटतील नाही त्यांनी? नाही नाही, आणखी आलेच नाहीत कालपासून। बरं मग तुम्ही त्यांना लेखी दिले सगळ्या गोष्टी, तुम्ही बसणार आहेत? लेखी हे काय त्यांचं आहे ना आपल्याकडं। म्हणजे 2 दिवस झालं तरी तुम्हाला आणखी भेट नाही? नाही नाही, भेट नाही आली, भेटायच आली नाही। किती दिवस करायचे आता मग भेटायला? आता हे काय जोवर निकाल लागत नाही तोरक बसतात, तोपर्यंत बसायचे? नसता मग ते म्हणते तर माणूस जर गेलं त्या ठिकाणी आम्ही घेऊ। मग आता असंच जर मिळालं तर बरं आहे। म्हणजे तुमचं समाधान झालं नाही आतापर्यंत? नाही। निश्चित या ठिकाणी शिवसेना मुंडे ह्या परळी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत कालपासून त्या बसलेल्या आहेत, पण एकही अधिकारी येऊन त्यांना भेटलेला नाही असं त्या सांगत आहेत। कॅमेरामन दत्तासह मी मंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।